2019 मध्ये काही कारणास्तव आम्हाला निर्णय घ्यावा लागला. शरद पवार साहेब, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा त्यांच्यासोबत काम करण्याची संधी दिली आहे. याबाबत मी आभार व्यक्त करतो. हे शब्द आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांचे सुपुत्र संदीप नाईक यांचे. संदीप नाईक यांनी मंगळवारी शरद पवार गटात प्रवेश केला. ते बेलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र भाजप नेतृत्वाने मंदा म्हात्रे यांना संधी दिल्याने संदीप नाईक यांनी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत वाशी येथील निर्धार मेळाव्यात तुतारी हाती घेतली आहे. यावेळी संदीप नाईक यांच्यासोबत बेलापूर विधानसभा क्षेत्रातील 25 माजी नगरसेवक, माजी महापौर, माजी उपमहापौर आणि अनेक पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटात प्रवेश केलाय. संदीप नाईक यांनी अनेकांना सोबत नेल्याने बेलापूरमध्ये मंदा म्हात्रे यांच्या समोर तगडं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे. निर्धार मेळाव्यात शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर संदीप नाईक यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे. नवी मुंबईच्या हितासाठी आम्हाला निर्णय घ्यावा लागला. काही प्रश्न सत्तेशिवाय मार्गी लागत नाहीत. आम्ही लढलो आणि जिंकून आलो, पण जे यश आमचं नसून, पक्षाचं नसून एकट्या माझं आहे असं सांगितलं गेलं. त्यावेळी कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. आम्हाला दिलेला शब्द नंतर फिरवला गेला. माझी कोंडी झाली, पण माझ्या शहराची कोंडी झाली नाही पाहिजे. त्यावेळी मी थांबलो. माझ्या समवेत जे आले त्यांची कामं होती. यासाठी आम्ही इथे आलोय असं संदीप नाईक यांनी यावेळी सांगितलंय. ते भाषणावेळी नेमकं काय म्हणाले ऐकूयात. आमचा हा निर्धार मेळावा सुरू असतानाच आपल्या सगळ्यांवर विश्वास ठेवून, तुमच्या निर्धारावर विश्वास ठेवून, तत्परतेनं मन मोठं करून आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, सुप्रियाताई सुळे मॅडम, जयंत पाटील साहेब, आपण आम्हा सगळ्यांना आपण पुन्हा एकदा आपल्या सोबत काम करण्याची संधी दिली. त्याबद्दल आपलं हृदयापासून मी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचं मनापासून आभार व्यक्त करतो. आजचा दिवस का आपण बघतोय याबद्दल मी नव्यानं सांगण्याची गरज नाही. आज संपूर्ण वक्ते ज्यांनी आपलं मत व्यक्त केलं त्यांनी त्या गोष्टीचा उहापोह केला. पाटील साहेब, 2019 मध्ये काही परिस्थिती निर्माण झाली आणि काही निर्णय आम्हाला घ्यावा लागला. तो निर्णय आम्ही घेतलेला, तो निर्णय नवी मुंबईच्या विकासाकरता होता. आमच्या नवी मुंबई शहराचं हित साधलं जावं. नवी मुंबई शहराचे दीर्घ प्रलंबित विषय जे सत्तेत असल्याशिवाय त्याचा निर्णय होत नाही आणि हे विषय नवी मुंबईच्या हिताचे आहेत आणि हे मार्गी लागले पाहिजेत. याकरता त्यावेळेस झालेला निर्णय, त्यावेळेस आमच्या नवी मुंबईतल्या सर्व नागरिकांना आम्हाला दिलेला शब्द आणि त्या नंतरच्या कालखंडामध्ये जशा निवडणुका घोषित झाल्या त्यावेळेस शब्द फिरवला गेला. शब्द फिरवला, ठीक आहे, काही अंशी माझी कोंडी झाली, परंतु असो, माझी कोंडी झाली तरी माझ्या शहराची कोंडी झाली नाही पाहिजे, माझ्या कार्यकर्त्यांची कोंडी झाली नाही पाहिजे. या शहराचा विकास झाला पाहिजे आणि त्यामुळेच माझं एक टर्मचं नगरसेवक पद, 3दा स्थायी समिती सभापती, 2 टर्म आमदार आणि त्यावेळेस मला थांबावं लागलं. मला असं वाटलं की मी थांबलो, ठीक, हरकत नाही, परंतु त्यातून काहीतरी चांगलं निर्माण होईल. आपल्या शहराच्या हिताचे निर्णय घेतले जातील, आमच्या शहरवासियांच्या हिताची जपणूक केली जाईल. माझ्या समवेत जे सगळे आलेत त्यांना सन्मानित केलं जाईल, त्यांची कामं होतील. अशा प्रकारची परिस्थिती असताना निवडणुकीला आम्ही सामोरं गेलो आणि जी जबाबदारी आमच्याकडे दिलेली ज्या पक्षानं, ते आम्ही योग्य पद्धतीनं पार पाडली. दोन्ही मतदारसंघामध्ये यश मिळालं. ज्या दिवशी आम्हाला यश मिळालं त्याच्या दुसऱ्याच दिवशी हे यश कोणाचं नाहीये, हे यश तुमचं तर नक्कीच नाहीये, हे यश पक्षाचं पण नाहीये, हे यश माझं आहे. आणि ज्या कार्यकर्त्यांनी त्यावेळेस कामं केलेली, आमच्या चेहऱ्याकडे बघून कामं केलेली,
त्या दिवशी त्यांचा हिरमोड झाला की आपण काय धारणेनं आपण प्रवेश केला, आपण त्याग केला आणि आपण कामं केली, आणि त्याच्यानंतर जर जे सत्य आहे ते कुठेतरी बाजूला ठेवून आम्हाला ज्या पद्धतीनं अपमानित केलं जात आहे, हा अपमान माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यावेळेस सहन केला. त्यानंतर काय घडलं हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. नंतरच्या कालखंडामध्ये करोनाचा कहर 2019ला संपूर्ण जगानं बघितला, देशानं बघितला, महाराष्ट्रानं बघितलं, आपल्या शहराने देखील बघितला. पाटील साहेब, मी जबाबदारीने आपल्याला सांगतो की इतर पक्षातल्या प्रत्येक घटकानं कामं केली, परंतु प्रामुख्यानं नवी मुंबई शहराचा जर आपण विचार केला तर कोविडच्या कालखंडामध्ये ह्या डायसवर बसलेल्या लोकांनी जे काम केलं ते कर्तव्य म्हणून केलं, आपल्या जीवाची देखील पर्वा नाही केली. याच्यामधले अनेक नगरसेवक, महिला नगरसेविका एकदा नाही दोनदा त्यांना कोविड झालेला आहे, परंतु जनसेवेचं व्रत कोणी पाठीमागे ठेवलं नाही, ते कामं करत बसले आणि त्यांनी आपल्या कर्तव्याची जी जाण आहे, कर्तव्याची पूर्तता त्या कालखंडात योग्य पद्धतीनं केली. तो कालखंड निघून गेला, पुढचा कालखंड आला ज्याच्या वेळेस नवी मुंबई शहराच्या हिताचा निर्णय, या गोष्टीचा उल्लेख आज केलाच पाहिजे की हा नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना होण्यापूर्वी नवी मुंबईमधील जेव्हा गावांच्या पूर्ण 12.5% जमिनीचं वाटप झालं, ग्रामस्थांच्या जमिनी या संपादित केल्या गेल्या, तेव्हा स्वर्गीय दिबा पाटलांनी आपल्या नवी मुंबई शहरातल्या आगरी कोळी बांधवांची बाजू मांडली आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं या आगरी कोळी बांधवांना 12.5% देण्याचं धाडस आणि मूळता हा निर्णय कोणी घेतला असेल तर तो शरदचंद्र पवार साहेबांनी घेतला. नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाली, हा विषय नवी मुंबईच्या स्थापनेच्या अगोदरचा आहे, परंतु नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर प्रत्येक कालखंडामध्ये जे नवी मुंबई शहराच्या हिताचे निर्णय आहेत किंवा ज्या निर्णयामध्ये जेव्हा अडचण आहे तेव्हा त्या प्रत्येक विषयाकरता पाठबळ देण्याचं काम हे शरदचंद्र पवार साहेबांच्या माध्यमातून सातत्यानं झालं. त्यांनी नेतृत्वाला बळ दिलं. सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे नवी मुंबई महानगरपालिका स्थापना झाल्यानंतर या शहराला सर्वात मूलभूत गरज कुठली असेल तर ती पाण्याची गरज होती. पाणी म्हणजे आपण पूर्ण ठाण्यासारखं शहर हे देखील बारवीर डॅमवर डिपेंड आहे. अपर वैतरणा, मिडल वैतरणा या धरणातून मुंबईसारख्या शहरामध्ये पाणी येत असतं, परंतु नवी मुंबई सारख्या शहराला जर पाणी द्यायचं असेल तर कोणताही स्कोप त्या कालखंडामध्ये नव्हता. आज या एका व्यक्तीच्या नावाचा उल्लेख करावाच लागेल. स्वर्गीय RR पाटील साहेब यांच्या माध्यमातून आमच्या नेतृत्वानं पुढाकार घेतला, शरद पवार साहेबांनी त्याला बळ दिलं आणि नवी मुंबई शहराच्या पाण्याची समस्या दूर झाली. अनेक विषय. आज दुसरा एक महत्वाचा विषय, आपण सगळेजण पाम बीच वरून जाताना नवी मुंबई महानगरपालिकेचे हेड ऑफिस आपण बघतो. ती बिल्डिंग बघताना आपल्याला अभिमान वाटत नाही का? वाटतो की नाही आपल्याला? ही हेड ऑफिसची आपली इमारत ही अशा ठिकाणी व्हावी की ज्या ठिकाणी प्रत्येकाला त्या बिल्डिंग मध्ये जाणं सोपं होईल आणि एक आयकॉनिक स्ट्रक्चर तयार व्हावं. त्यावेळेस खूप अडचणी होत्या. सिडकोच्या माध्यमातून टाळाटाळ केला गेला, अडवणूक केली गेली. जेव्हा भूखंड निश्चित झाला, JD सुतार साहेब आठवतंय तुम्हाला, जेव्हा भूखंड निश्चित झाला तेव्हा महानगरपालिकेची क्षमता जेवढी आहे त्याच्यापेक्षा खूप मोठी रक्कम ही सिडकोनं मागितली आणि त्यावेळेस मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब होते. त्यावेळेस आमच्या नेतृत्वानं त्यांना विनंती केली की नवी मुंबई महानगरपालिका आहे, नवी मुंबई महानगरपालिकेतल्या ग्रामस्थांच्या जमिनी ह्या सिडकोनं संपादित केल्यात, MIDCनं संपादित केल्यात. या शहराला योग्य असं त्या ठिकाणी हेड ऑफिस आणि ते देखील जी जागा ही मोक्याच्या ठिकाणी आणि ते देखील नाममात्र मिळाली पाहिजे. पवार साहेबांना तो पुढाकार घेतला आणि नाममात्र दरानं हेड ऑफिसचा प्लॉट आपल्याला दिला गेला.